किती आहे. लोन घ्यायला गेलं तर काय म्हणतात, तुमचं सिबिल खराब आहे, आम्ही देऊ शकत नाही, कोटा पूर्ण आहे. 100 वेळा त्या बँकेच्या चक्रा मारायला लागते. काय करणार आम्ही, शेवटी जुरळ व्हायला लागलं ना. आम्हाला वाळवी नाही बनायचं, आम्ही किमान जुरळ तरी आम्हाला संपवलं त्यांनी. जुरळाचं काम काय असतं, खरकट साफ करणं. मग आम्ही ते तरी करतो ना. तुम्ही आमच्या वाटेला काय ठेवलंय, खरकटच ठेवलंय, तेवढंच साफ करतो. मग ठेवली आम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाही. 15 लाख नोकऱ्या सांगितल्या होत्या, कुठेही नोकऱ्या, कुठेही रोजगार. इथं गॅस भेटणं झालेत, लोकांवरती हातगाड्यांवरती जे कामधंदे करतायत तरुण युवक, कोण कुठं ग्रॅज्युएशन करून चहा विकत होता त्याचा देखील गॅस बंद केलाय. तुम्ही शिक्षण दिलंय, शिक्षण दिलंय, शिक्षण सक्तीचं मोफत आहे ना. कुठं आहे शिक्षण मोफत सक्तीचं, सांगा बरं तुम्ही. आज शिक्षण करायला गेलं तर भारतामध्ये फी आहे की फी, पुढचं ऍडमिशन नोकरीसाठी गेलं तर नोकरीसाठी तिथं पैसे नसतात. एका सरकारी नोकरीसाठी आपण जर सर्वे केला तर किमान 1000 नोकरी जर सरकारी असतील तर त्याला 27 आणि 28, 30, 35 हजार अर्ज असतात. यातनं रिक्रुटमेंट कुठं आहे, यातनं बेरोजगारीचं प्रमाण का वाढतं. आता देशामध्ये गांजा, चरस, ज्या काही नशेचे पदार्थ आहेत, आजकालची तरुण पिढी, CGI सूर्यकांत साहेब काय म्हणले की आम्ही पॅरासाईट आहे, काय आम्ही परजीवी आहे. हो,